नमस्कार माता बहिणीनो, भावा बहिणीनो, नमस्कार. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. बघा, सूर्यनारायणाची पूजा केली. आज रविवार आहे. रविवार हाय आज. बघा पूजा कशी केली सांगा, बरोबर आली का? तर मी कहाणी आईलाच सांगायला लावते. आज पण आई आली माझी इथं. आईला कहाणी सांगायला लावणार आहे मी. आईला बोलविते आता. बघा माता बहिणीनो कशी पूजा आले. कहाणी उखाणा घेते तुमच्यासाठी, पण नंतर घेते. आधी कहाणी आईला सांगायला लावते. आई आली. आई आज बायो बाये बायो ये कहाणी सांग आजचे दिवस. चल कहाणी सांग. कटाळा करून लागते. म्हाताऱ्या माणसानं कहाणी सांगितलेली चांगली वाटते, बरोबर आहे का? साधी भोळी पूजा आहे बघा माझी माता बहिणीनं. बघा कशी सांग कहाणी. बस, आईशिवाय काय खरं असतंय होय माता बहिणीनं? आईला बोलवून घेतलं मी काल. म्हणलं रविवार आहे, उद्याच्याला ये इकडं. माणसाला हाय तर किंमत कळत वाटत नाही. आई हाय तर सगळं हाय, बरोबर आहे का माता बहिणीनं? सांग बाय कहाणी. सांगायची का कहाणी? सांग कहाणी. तुझी दमाने सांग कहाणी. तुझ्या हाय असे सांग. बर. एक बामणाचा मुलगा होता. एक मुलगा आणि एक मुलगी बामणीला. पहिला रविवार आला. माहेराला भाऊजाईने बोलवून घेतलं. सगळं काम त्याचे कोण करून घेतलं. सडा घेतला, सारवण घेतलं, सगळं करून घेतलं. 2 मुलं संघ घेतली, मुलगा आणि मुलगी. परत पुन्हा सडा सारवण करून घेतलं, स्वयंपाक पाणी करून घेतलं. ती बहीण म्हणते, चला बाळांनो आपल्या घरी जायचं आपल्याला. उठले आणि घरला निघाली. जेव नाही, खा नाही, पी नाही, काय नाही. भाऊजाई बोलली नाही काय तिला. परत गेली. एक बोरीचं झाड होतं. बोरीच्या झाडाखाली गेली. लेकरांनी बोरं खाल्ली आणि बोरं घेऊन गेली घरी. पुन्हा दुसरा रविवार आला. दुसऱ्या रविवारी अजून भावाने भाऊजाईने बोलून घेतलं. भावाला काही माहिती नसतं. भाऊजाई म्हणले, सडा केला, सारवण केलं, झाडून लुटून काढलं, नाव धुवू घातलं आणि स्वयंपाक पाणी घरून घेतलं. बोरीच्या झाडाखाली. अजून बहीण गेली लेकरं घेऊन. दमाने सांगायची. लेकरं बाळा घेऊन दोन्ही घेऊन गेली. बोरं घेतले, बोरं खाल्ले, घेऊन गेली घरला. तिसरा रविवार आला. तिसऱ्या रविवारी अजून त्या नंदाला बोलवून घेतलं. झाडून लुटून काढून घेतलं, सडा सारवण करून घेतला, नाव धुवू करून घेतलं. तिसऱ्या रविवारी गेली, निघाली. बाळा नावला लवकर आपल्याला जायचे. तिनं गवऱ्या बांधून दिल्या. गवऱ्या बांधून गेल्या. आज आपल्या वहिनीनं काहीतरी दिलंय म्हणून घरी घेऊन गेली. बोरीच्या झाडाखाली गेलीच नाही, घरी गेली. बाळ म्हणले, आई मामीनं काय दिलं ती आम्हाला दाखव. सोडून बघितलं तर त्यात गवऱ्या निघाल्या. काय आई म्हणली, गवऱ्या त्या बाळानं येत. लेकर जाग्याला थिनून बसली. पुन्हा चौथ्या रविवारी गेली. झाडून काढलं, लुटून काढलं, सडा सारवण रांगोळी सगळं केलं. नाव धुव केली, पूजा अर्चा केली, स्वयंपाक पाणी करून घेतला. करून घेतल्यानंतर जाऊ कमलल्यानंतर ती म्हणली जावा. ती अजून बोरीच्या झाडाखाली गेली. चौथ्या रविवारी गेली. तिथे एक भुजंग निघाल्यानंतर तिनं भुजंग धरल्यानंतर घरी नेल्यानंतर त्याच्या 4 खांडोळ्या केल्या. 4 खांडोळ्या केल्यानंतर हांडा आणला. म्हणले लेकराला बी घालायचं, आपण बी खायचं. आपल्या राहण्यात काही अर्थ नाही. मग अर्थ नाही म्हणल्यानंतर ती शिजू घातलं. त्यात खट वाजायला लागलं. म्हणले आता काढून लेकराला तरी खाऊ घालावं. पण त्यात वाजा गेलं. त्यात सोन्याच्या इटा बनल्यानंतर ते उघडलं तर सोन्याचा हांडा पण झाला. हांडा झाल्यानंतर पुन्हा तिनं म्हणले हे झालं. घाबरून गेले. हांडा पण सोन्याचा, त्यात कांबी सोन्याच्या झाल्या. पुन्हा मालकाला बोलले तिनं, हे हो का असं केलं तर मी हे काय झालं उघडून तरी पाहिले तिनं. तर म्हणजे सगळं सोनं झालं. ते हांडा उचलला, घरी घेऊन गेली. घरी नेल्या म्हणजे ह्यातली एक काम मोडायची. आपल्याला घरदार बांधून घ्यायचं म्हणजे आधी.
मग घरदार बांधून घ्यायचं म्हणली. पुन्हा घरदार बांधलं. पुन्हा 5व्या रविवारी घरदार बांधलं. पुन्हा 5व्या रविवारी दुसरी काम मोडली. सगळा माल हे भरला. पूजा मांडली. पूजा मांडल्यानंतर सत्यनारायणाची पूजा मांडली. सूर्यनारायणाची पूजा मांडली. भाऊ भाऊजाईला बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर लका 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 घरात करायला लागले. चंदूभाऊला बोलली तर राहू द्या, चालू सांग. पुन्हा चालू राहू द्या. ती बोलली हाक मारते त्याला. ती बोलले की म्हणले काय केलं. दुईकड 2 समाया मांडलेल्या त्या. ते समायाला समाया बोलू लागली. भाऊ आली, भाऊजाई आली, सगळे आली. ते लका लका बघितल्यानंतर 2 तलवारी चंदूभाऊ आहे ना का तिथं? 2 तलवारी घेतल्या आणि 2 तलवारी इकडे इकडे. आज बहिणीच्या खांडोळ्या करायच्या म्हणले तुमच्या दोघांनी दुखून. तिला राहू द्यायचं नाही. आपल्या घरातलं तिनं धन नेऊन इतकं केलं म्हणून. समयला ढमाई बोलत होते. कागद समय तर कागद ढमाई बोलायची तिनं. तर तिनं काय बोलले, कागद समय भाऊ आलेला आहे, भाऊजाई आलेली आहे, दारात दोन्ही कावड्याला 2 उभा आहे ती. आज तुझ्या खांडोळ्या करायचं म्हणतात ती. बहीण झोपेत गरख आहे. समयला समय बोलत होते पण तिनं बोलले. समयला समय बोलले होते. दोन्हीने ऐकले. कागद समय तर कागद ढमाई म्हणायची. ते उठायचं कटाळ केलं बरं का, पाया पडले. तिनं बोलले काय बोलले की असं करायचं नाही. की समयला समय बोलत होते. भावाने ऐकलं की समय की दारात भाऊ आले, भाऊजाई आली, तिच्या खांडोळ्या करायच्या म्हणते ती. आपले समय कागद समय तर कागद ढमाई. आज असं करायचं नव्हतं. हे बघ, 3 रविवारी 2 रविवारी पहिल्या रविवारी गेले, बोरी खाली गेले, बोरं आणली, लेकरा बाळाला घातले. दुसऱ्या रविवारी गेले, बोरं आणले, लेकरा बाळाला घातले. तिसऱ्या रविवारी गेले तर मामीनं बांधून काय दिलं तर गौऱ्या दिलत्या. गौऱ्या सोडून घरी आले. बाळांनो आज बोरी खाली जायचं नाही. काय करायचं मग. तर आज मामीनं खायला दिल्या. घरी गेल्या बघितलं तर त्यात निघाल्या गौऱ्या. परत पुन्हा 4थ्या रविवारी अजून आली. सडा सारवण करायची, नाव धो करायची, रांगोळी काढायची, स्वयंपाक पाणी करायची. जाऊ का म्हणलं तर ते भाऊजाई जा म्हणायची. नंतर 4थ्या रविवारी बोरी खाली गेली. बोरी खाली गेल्यानंतर एक भुजंग नजर पडला. भुजंग कवटाळून धरला, घरी आणला. 4 खांडोळ्या केल्या. 4 खांडोळ्या करून आज बाळाला बी घालायचं, आपण पण खायचं. सगळ्यांनी खाऊन हे मरून जायचं म्हणली. तर त्यात शिजू घातलं. ते खटा 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 वाजायला लागलं. त्याच्यात झाल्या 4 सोन्याच्या कांबी. त्यातले एक काम मोडले. एक काम मोडून घरदार बांधलं. म्हणली दुसरे काम मोडले. 5व्या आयतवारी दुसरे काम मोडून सत्यनारायणाची सूर्यनारायणाची पूजा मांडली. पूजा मांडून एकीकडे 2 समाया लावल्या. एकीकडे समय आणि एकीकडे ढमाई ठेवलं. त्यांनी काय बोलले की आज 5व्या रविवारी भाऊ आणि भाऊजाई जेवाय बोलवल्यानंतर म्हणले आपल्यापासून त्यांनी गबाळ नेऊन हिने मोठी लेट झाले म्हणजे आज तिच्या खांडोळ्या करायच्या त्या म्हणले. म्हणून 2 कावड्याला भाऊ आणि भाऊजाई उभा होते. तर समयला ढमाई बोलायची. आज 3 रविवारी बोरं खाऊ घातले. 4थ्या रविवारी भुजंग नजर पडला. भुजंगाच्या घरी आणला, खांडोळ्या केल्या, त्याच्या हांड्या शिजू घातल्या. त्याच्या सोन्याचा हांडा पण झाला. मालकालाच बोलवलं. येता आज काय प्रकार झाला हे तुम्ही तरी बघा म्हणले. म्हणून 4थ्या रविवारी एक काम मोडले. घरदार बांधलं. दुसरे काम मोडले. स्वयंपाक पाण्याला सगळा माल भरला. माल आणला. सत्यनारायणाची पूजा मांडली. समाया लावल्या 2 सूर्यनारायणाची पूजा मांडली. आणि समयला ढमाई बोलत होती. काय झालेले ती 4 आयतवारचं कथा सांगितली. ती भावानी किंवा भाऊजाईने ऐकली. भावानं खरं मानलं नाही. तुम्हाला 5व्या आयतवारी सत्यनारायणाची पूजा मांडल्यानंतर घरात गेला आणि बहिणीला उठवलं. तिचा गळा धरून रडायला लागला. दोन्ही बहीण भावंड एका ताटात जेवली. बघा ही गरीब बहीण दिलेली होती. ही कशी कहाणी आहे, अवघड कहाणी आहे का नाही. मी जोगवा मागायला वाढायला उठले होते, माफ करा. पण ही कहाणी माझं काय म्हणणं आहे, जरी नंदाकून काही चुकलं असेल भाऊजाईनं माफ करावं. भाऊजाईकून काही चुकलं असेल नंदानं माफ करावं. घरी ननंद आली तरी भाऊजाईनं 2 घास प्रेमानं खाऊ घालावं. आणि भाऊजाई नंदाच्या घरी गेली
तरी नंदानी पण 2 घास प्रेमानं खाऊ घालावं. इरू ठेवू नका. नंदा भाऊजाई तुम्ही सगळ्याजणी एक राहावा ही माझी नम्र विनंती. मला लय फोन येते ती ताई तुम्ही ननंद भाऊजाईची गाणी छान म्हणता. माझी नम्र विनंती, भेदभाव ठेवायचा नाही, काय नाही. माता बहिणीनं संघ काय न्यायचं नाही. आपण बोलेल एवढंच संघ आहे. म्हणून ननंद घरी आली तर प्रेमानं तिचा सत्कार सन्मान करायचा आणि 2 घास प्रेमाचे खाऊ घालायचे. अपमान कधी करायचा नाही. देवाच्या मनात कधी काही सांगता येत नाही माता बहिणीनो, सांगता येत नाही. आणि माझ्या आईनं कहाणी सांगितलेली, मी बोललेले काही चुकलं असेल तर माफ करा. सूर्यनारायण महाराज की जय. सूर्यनारायण देवा.